शेवटचे 6 चेंडू 13ची गरज. विशाल राऊत गोलंदाजीसाठी आलाय. या अगोदरच्या मॅचचा तो जबरदस्त स्पेल त्याचा पाहायला मिळाला. या मॅच मध्ये काय समोर मात्र मंगेश बोडके. 6 चेंडू 13. हा चेंडू पहिलाच बॉल फोर्स केलाय कॉर्नर मध्ये. खेळाडू आहे डीप मध्ये. प्रताप चेंडूला कव्हर करतोय. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हो लास्ट मोमेंटला. ये क्या हुआ, ये क्या हुआ. शेवटच्या क्षणी चेंडूने अक्षरशः उसळी घेतली. 2 धावा आलेल्या आहेत. 47 धावा. 5 चेंडू आणि 11 धावांची गरज. एक एक मॅच या सामन्याचं समीकरण गणोत्तर मात्र बिघडवण्याचं काम करते. मोठा फटका आहे यावेळेस लंबच्या दिशेने. अक्षय शितोळे पाटीलच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. यावेळेस आपण पाहतो धावफलकावरती 53. 4 चेंडू 5 ची गरज. 4 चेंडू 5 धावा. ही परिस्थिती है मैदानाच्या आतमध्ये. हम तो डूबेंगे लेकिन आपको भी साथ ले डूबेंगे. चार चेंडू 5. विशाल राऊत का इथून पुढे कमबॅक करणार का. 1-2 चेंडू डॉट टाकणार का हे मात्र मैदानामध्ये पाहायचंय. परंतु मंगेश मात्र एका बाजूने ज्या प्रकारे उभा आहे ना तो लक पुन्हा एकदा बघायला मिळाला. लास्ट मोमेंटला ज्यावेळी बॉल बाउन्स झाला पहिल्या बॉल मध्ये. 4 चेंडू 5 ची गरज. बॉल तयार विशाल राऊत. आणि आता काय विशालने आपल्या बोटांची जादू दाखवली आणि तर्जनी डगआउट कडे काढून टाकली. आणि आता मैदानामध्ये विकेट आली आहे. मंगेश झाले बाद. शुभम पडघरे मैदानामध्ये दाखल झालेला आहे. 3 चेंडू 5 धावा. 3 चेंडू 5. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण इथे बघतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. धावफलकावरती 53. समोर मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा विशाल. फुलटॉस बॉल. यावेळेस कॅच जरूर सोडलाय. दुसरा धावेचा इथे प्रयत्न केला जाईल. 2 धावा इथे आलेल्या आहेत. परंतु मैदानामध्ये बघायचंय काय तिसऱ्या पंचांकडे काम पाठवलंय. आता हा चेंडू बीमर आहे की नाही हे तपासलं जाणार आहे. हृदयाचे ठोके आता मात्र प्रत्येकाचे धडधड 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 करू लागलेले आहेत. त्यावेळेस आपण पाहतोय इथे मात्र या चेंडूवरती काय 2 धावा तर आलेल्या आहेत. परंतु नो बॉल आहे की नाही हे तपासलं जात आहे. तिसरे पंच संजय भालेराव सर आहेत. सगळ्यांचं लक्ष तिसऱ्या पंचांच्या निर्णयाकडे लागलेलं आहे. क्या होगा और क्या होने वाला है. टीव्ही अंपायर सांगतायत कीप रोलिंग, कीप रोलिंग, कीप रोलिंग. वाट बघा, वाट बघावी लागतीये. परंतु मैदानामध्ये 3 संघांचं भवितव्य या राहिलेल्या ज्या चेंडू यांच्या राहिलेल्या धावा आहेत त्याच्यावरती लागलेले आहे. आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय. इट्स अ नो बॉल, नो बॉल +2.
शेवटचे 3 चेंडू 2 धावा आणि आता मात्र मैदानामध्ये फ्री हिट ऑन. गोलंदाज तयार आहे. याही वेळेस आपण पाहतोय हा चेंडू इथे मैदानामध्ये जरूर वेगाने टाकलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू 2 धावा. 2 चेंडू 2. संघर्ष फार मोठा है. सच हम नहीं सच तुम नहीं सच है संघर्ष. जिसने जीवन को भी जीना सिखा दिया वो जीवन है संघर्ष. 2 चेंडू 2. काय मॅच रंगली मित्रांनो. आपण पाहतोय कासासाई करंडक 2026 क्रिकेटचा थरार मैदानामध्ये रंगलाय. जे बसले होते ते उभे राहिलेत कारण हृदयाच्या ठोक्यांचा स्पीड वाढलेला आहे. 2 चेंडू 2. गोलंदाज तयार विशाल. हलक्या चेंडू मात्र खेळलाय. धावाची संधी आली आणि इथे काय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. धावाची संधी याही चेंडूवरती केली जाते. आणि इथे मैदानामध्ये 2 धावा आल्यात आणि सामना जिंकलाय रिहे वॉरियर्स. रिहे संघाने अभिनंदन. मैदानामध्ये आपण पाहतोय सामना जिंकला रिहे वॉरियर्स संघाने. जबरदस्त मॅच आपण पाहतोय. प्रेक्षकांना भुरळ पाडणारा सामना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाला. मैदानामध्ये बघायचं आता कोण 2 संघ असेल जे प्री क्वार्टरला मात्र पोहोचणार आहेत. आणि इथे ए ग्रुप मधून आपण पाहणार आहोत श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब. इथे बी ग्रुप मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारचा संघ टॉपर आणि सेकंड टॉपर असेल रिहे वॉरियर्स रिहे. हार्डलक मारुंजी भैरवनाथ क्रिकेट क्लब संघ. काय हरकत नाही परंतु तुम्ही देखील खूप चांगले खेळलात. तर चला टॉस साठी चला कॅप्टन. यानंतरची होणारी मॅच जी मैदानामध्ये असणार आहे सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हडशी आणि त्यांच्या विरोधामध्ये रिहे वॉरियर्स रिहे. चला कॅप्टन टॉस साठी या आणि या सामन्याचा मार्ग मॅच. नऊ चेंडू 26 धावा बनवणारा मंगेश बोरके ठरतो या मॅचचा हिरो. आणि कॅप्टन जरा टॉस साठी लगेच या. यशवणी सचिनजी शितोळे त्याचबरोबर शुभमजी भिंताडे आकाशदादा शेलार सौजी भिंताडे. मग खरं माळुंगे क्रिकेटला माळुंगे आणि त्यांच्या विरोधामध्ये रिहे वॉरियर्स हा सामना आहे. थोडस करेक्शन पुन्हा देखील आहे. माळुंगे क्रिकेटला माळुंगे आणि त्यांच्या विरोधामध्ये रिहे वॉरियर्स